अखिल भारतीय युनायटेड चषक फुटबॉल स्पर्धेत बडोदा बँकेने महाराष्ट्र पोलिसाला 4-3 ने टायब्रेकरवर नमवलं। गडिंग्लजमध्ये अटीतटीच्या अंतिम सामन्याला 10,000 शौकीनांचा प्रतिसाद। सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार, शौकीनांनी राखली शिस्तबद्धतेची परंपरा। अटीतटीच्या झालेल्या अखिल भारतीय युनायटेड चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या बडोदा बँकेने महाराष्ट्र पोलिसाचा 4-3 ने पराभव करत विजेतेपद पटकावलं। या विजयासोबतच बडोदा बँकेने 75,000 रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रतिष्ठेचा युनायटेड चषक जिंकला। केरळ एजी क्लबने तृतीय क्रमांकावर येऊन 30,000 रुपयांचं बक्षीस मिळवलं। अंतिम सामन्यात बडोदा बँकेचा खेळाडू सुनील गुरंगने 65व्या मिनिटाला एक अप्रतिम गोल केला, तर 85व्या मिनिटाला महाराष्ट्र पोलिसाचे हिमकेत डेंभरे यांनी पेनल्टीचा फटका साधत बरोबरी साधली। टाय ब्रेकरमध्ये बडोदा बँकेच्या डेंझिल मस्करनेस, ओवीस अन्सारी, वाफिफ शेख आणि सिद्धांत शेट्टी यांनी गोल साधले। बडोदा बँकेच्या याकीब खान या गोलरक्षकाने शेवटचा पेनल्टीचा फटका अडवून संघाला 4-3 असा विजय मिळवून दिला। विजेत्यांना रवळनाथ हाऊसिंगचे ML चौगले आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र हत्तरकी, गुंडूनाथ बुवा, संजय खोत आणि इतर मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आणि सुरेश कोळकी यांनी आभार मानले। स्पर्धावीर डेंझिल मस्करनेस, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक रोहन पाटील, सर्वोत्कृष्ट बचावपटू दीपक पाटील, सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक लिओ निरोज, सर्वोत्कृष्ट आघाडीपटू हिमकेत डेंभरे आदींना यावेळी गौरवण्यात आलं। गडिंग्लज येथील शौकीनांनी शिस्तबद्धतेची परंपरा कायम राखत अंतिम सामना पाहिला, ज्यामध्ये टाय ब्रेकरचा थरार अनुभवायला मिळाला।